मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली 1990 मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून गाजत आहे. मात्र अद्यापही यावर ठोस असा कोणताही तोडगा निघालेला नाही. तरीही विविध संघटना याच्यासाठी आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. आता माझ्यासोबत मराठा महासेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत. आपण त्यांच्यासोबत या नेमकी मराठा आरक्षण म्हणजे काय किंवा मराठा आरक्षणाचे आत्तापर्यंतची पार्श्वभूमी इथून पुढची वाटचाल आपण जाणून घेणार आहोत. आज ते कोल्हापुरात सिंहावलोकन आणि पुढची दिशा अशा या अधिवेशनासाठी आज ते कोल्हापुरात आहेत. आता ते माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडून जाणून घेतोय आज जे अधिवेशन झालं ते कोल्हापुरात ठेवण्यापाठीमागचं आणि एकूणच अधिवेशनाचा नेमका मुख्य उद्देश काय आहे? जय जिजाऊ मंडळी, लाईव्ह महाराष्ट्राच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मराठा सेवा संघाला 2015मध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या काळामध्ये मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे काही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, विविध सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये काम झालेलं आहे ते सर्व जगाच्या समोर आहे. त्याची मांडणी आम्हीसुद्धा वेळोवेळी केलेली आहे. परंतु पुढचा काळ हा स्पर्धेचा आहे, जागतिकीकरणाचा आहे आणि या काळामध्ये एक सिंहावलोकन या अंदाजाने आम्ही जाणीवपूर्वक अशी विशेष शिबिरं येणाऱ्या 18 ते 20 महिन्यामध्ये सुमारे 70-80 पेक्षा जास्त घेणार आहोत. या माध्यमातून आम्ही सिंहावलोकन करणार आहोत की आतापर्यंत जे काही केलेलं आहे ते योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, अयोग्य जे असेल त्यामध्ये काय बदल करण्याची गरज आहे, चुकीचं असेल तर ते सोडून द्यावं लागेल. केवळ आम्हीच नाही तर समाजामध्ये जे सहानुभूतीदार आहेत, विचारवंत आहेत, जे चिकित्सक आहेत, अशाही लोकांचा सहभाग घेऊन त्यांची आम्ही मतं जाणून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढची दिशा ठरवणार आहोत. आणि त्याची सुरुवात आज कोल्हापूरपासून केलेली आहे. 22-23 फेब्रुवारी ही 2 दिवस इथे आम्ही अधिवेशन घेणार आहोत. केवळ कोल्हापूर निवडण्याची एक भूमिका अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर हे अत्यंत महत्त्वाचं असं चळवळीचं केंद्र राहिलेलं आहे आणि याची सुरुवात शाहू महाराजांच्या काळापासून इथे रुजलेली आहे. ती देशभर आणि इतर ठिकाणी पसरलेली आहे. त्यानिमित्ताने सुद्धा आम्हाला कोल्हापूरपासून पुन्हा पूर्वेकडे जात असताना याचा उपयोग होईल. कोल्हापूर वासियांना आणि शाहू महाराजांना वंदन होईल, ही एवढी पाठीमागची भूमिका आहे. आणि मराठा आरक्षणाचा विषय हा खूप मोठा आहे. फक्त एवढंच सांगतो की मराठा आरक्षणाची मागणी म्हणजे मराठा समाजाचा सरसकट समावेश OBCमध्ये करावा आणि OBC संवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं. सर्व बहीण भावंडांसोबत आम्हाला एकत्र घ्यावं, आम्हाला वेगळं ठेवू नये, ही मराठा सेवा संघाची मूळ भूमिका आहे. वेगळेपणाची भावना यामध्ये नाही. यामध्ये मराठा सेवा संघाची गरिबी दूर करणे, त्यांचं सामाजिक शैक्षणिक दौर्बल्य दूर करणे ही भावना जरी असली तरी सामाजिकदृष्ट्या मराठा समाज जो वेगळा पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी एक वेगळेपणाची भावना निर्माण झालेली आहे त्यातून अज्ञान किंवा इतर कारणास्तव जो काही OBC समाजाचा किंवा आरक्षणधारक समाजाचा तो अज्ञानातून जो काही विरोध करतोय तोही संपावा आणि सर्व समाज एकलमय व्हावा, ही जी फुलेंची भूमिका होती ही सामाजिक भावना आमची यामध्ये आहे. एवढंच मी सांगतो. आपले सर्वांचे धन्यवाद. आभारी आहे. नक्कीच मराठा समाजाला OBC समाजामध्ये गणलं जावं अशी त्यांची मागणी आहे. आता माझ्यासोबत मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्यांनी अभ्यासपूर्ण मांडलेला आहे, जे मराठा समाजा या कारणाचा जे अभ्यासक आहेत ते माझ्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूया, सर आम्हाला सांगा की मराठा समाजाला आरक्षण हे आपण का मागतो, की नेमकी आपली भूमिका जी आहे की आरक्षण मिळावं ते कोणकोणत्या घटकांसाठी मिळावं आणि तसं का, त्याच्यासाठी काही आकडेवारी किंवा काही जे असेल तर ते आम्हाला सांगा. मी नेताजी गोरे, मराठा सेवा संघ प्रदेशाध्यक्ष राहिलो. मराठा सेवा संघ ह्या संघटनेने मराठ्यापुरतं आरक्षण ही भूमिका मांडलेली नाही. आरक्षण ही जागतिक संकल्पना आहे आणि जगाच्या वैश्विक स्तरावर आरक्षण काय, देशाच्या स्तरावर काय आणि महाराष्ट्रात आणि मराठ्यापर्यंत काय, हे सगळी भूमिका आरक्षणाची संकल्पना विस्तृतपणे पहिल्यांदा भारतामध्ये जर मांडले असेल अभ्यासपूर्ण ते मराठा सेवा संघाने मांडलेले आहे. आणि त्याच्यातला एक भाग आहे मराठ्यांचं आरक्षण.
मराठ्याचं आरक्षण आपल्या देशामध्ये 7,000 जे काही जाती समूह आहेत त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे अशी मराठा सेवा संघाची भूमिका आहे. त्याच्यातले एक छोटासा भाग मराठ्यांना आरक्षण हा विषय येतो आहे आणि म्हणून सध्याला मराठ्यांची जे काय मराठा समाजाचं ज्या वेळेला समाजकारण आपण करतो त्यावेळेला त्याचे जे काही वेगळे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक ह्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या जवळ येतात सामाजिक काम करत असताना आणि म्हणून प्रकर्षाने मराठा आरक्षण हा विषय आपण सध्याला मांडत आहोत. परंतु देशाच्या स्तरावर आणि वैश्विक स्तरावर आरक्षण असलं पाहिजे वेगळ्या दबल्या पिचलेल्या लोकांना, ही भूमिका मराठा सेवा संघाची आहे. नक्कीच. आणखीन एक मुद्दा जो आहे की गेली अनेक वर्ष हा मराठा समाज आपल्याला आरक्षण मागतो आहे. इथून पुढच्या काही निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत, तर त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मराठा सेवा संघ त्यांची नेमकी वाटचाल कशी असणार आहे? सर, आता संपूर्णच जर राजकीय वाटचाल बघितली तर निवडणुका आता आपल्या समोर चाललेल्या आहेत. येथील लोकसभा आता काही दिवसात जाहीर होईल. असं असताना एकीकडं नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याचे दावेदार समजले जातात. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तर मराठा सेवा संघाचा किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो कितपत यशस्वी होईल किंवा कशी तिची वाटचाल कशी असेल असं तुम्हाला वाटते? नाही, आम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा शिवशाहू रथयात्रा काढली होती. छत्रपती संभाजीराजे त्यांचं नेतृत्व करत होते. पूर्ण महाराष्ट्रभर समाजाला अतिशय प्रतिसाद चांगला यात्रेला मिळालेला आहे. त्या रथयात्रेमध्ये आम्ही मराठा समाजाला समजून सांगितलेलं आहे की समाजाला आरक्षणाची किती गरज आहे आणि आपण या आरक्षणापासून आपल्या भाऊबंदापासून कसं वंचित किंवा दूर राहिलेलो आहोत हे समाजानं सर्व पाहिलेलं आहे. समाजाचा अतिशय चांगला प्रतिसाद. एकही सभा 5 ते 10 हजाराच्या कमी लोकसंख्येने झालेली नाही आणि ते स्वयंस्फूर्त जनतेने त्या सभा ठेवलेल्या होत्या. यानंतर आरक्षण दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर समाज ठरवेल की काय करायची, काय भूमिका घ्यायची. आम्ही आज सेवा संघ आहेत अशी काही कोणती भूमिका आमची नाही. समाजाला जागृत करणे, समाजाला आरक्षण पदरात पडून देणे ही आमची मराठा सेवा संघाची भूमिका आहे. नक्कीच आपली मराठा सेवा संघाची भूमिका मराठा आरक्षणासाठी आहे. असं असतानाही आपण भविष्यात कुठल्या पक्षाला वगैरे आपण सपोर्टेड करणार आहोत? नाही, आमचा राजकीय पक्षाशी तसा मराठा सेवा संघाचा आयसच काही संबंध नाही. आणखीन एक मुद्दा सर, मराठा आरक्षणासाठी जसं मराठा सेवा संघ कार्यरत आहे तसंच अखिल भारतीय मराठा सेवा संघ असेल किंवा इतर संघ आहेत ते मुद्दा एकच असला तरी विविध मार्गाने ते पुढे जात आहेत. असं का एका मुद्द्यासाठी आपण सगळे एकत्र नाही का येऊ शकत? सर्व महाराष्ट्रात 23 संघटना मराठा समाजाच्या आहेत. 23 ते 23 संघटना, एक संघटना सोडली तर 24 संघटना आहेत. 23 संघटना छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. त्यांचा महामोर्चा आमचा झालेला आहे 6 एप्रिलला. तर आता आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, कोणतीही संघटना मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. सगळे एकच मागणी मागतात की मराठा आरक्षण द्या. सगळ्यांचं म्हणणं एक, फक्त मागण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मुद्दा मागणी एकच आहे की समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि 23 संघटना छत्रपती संभाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आलेल्या आहेत. नक्कीच तुम्ही म्हणालात की 23 संघटना ज्या आहेत त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याखाली आज एकत्र आलेल्या आहेत. असं असताना इथून पुढची वाटचाल मग ही कशा आपण पद्धतीने करणार आहोत? नाही, समाजाला जागृत करणे, समाजाला त्याची जाणीव करून देणे किती आवश्यकता आहे आणि मग जेव्हा समाजाचा रेटाव होईल शासनावर त्यावेळेस शासनाला आरक्षण दिल्याशिवाय त्यांना भाग राहणार नाही. नक्कीच आज 23 संघटना एकत्र आलेल्या आहेत. ही महाराष्ट्रातली स्थिती आहे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्थिती मराठा आरक्षणाबाबत किंवा मराठा समाजाबाबतच्या काय आहेत? नाही, महाराष्ट्रामध्ये जे नारायण राणे समितीनं सर्वे केलेला आहे, मॅक्झिमम समाज महाराष्ट्रात आहे आणि ही मागणी महाराष्ट्रात आहे. इतर राज्यामध्ये मराठा समाजाला सारख्या ज्या संघटना जात आहेत किंवा समाज आहे त्यांना आरक्षण आहे. रेड्डींना आहे, जाटांना आहे, गुजरांना आहे. सर्व मराठा समाजासारख्याच कुणबी किंवा शेती करणाऱ्या समाज आहेत तर त्यांना आरक्षण आहे. फक्त महाराष्ट्रच हा वंचित आहे. काही पार्टली विदर्भात आहेत, काही भागातच वंचित राहिलेला आहे. त्यामुळे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं, इतर मागासवर्गाची ही मागणी आहे. नक्कीच काही झालं तर फक्त मराठा समाजाला इतर कोणत्याही जातींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच मुख्य मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील 23 विविध संघटना करत आहेत. कसंही असलो तरी आपल्या सगळ्यांचा मुद्दा एक आहे आणि काहीही झालं तर आपण एकत्रितपणेच यासाठी लढू. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचा आपला काहीही संबंध नाही याच आपल्याला या ठिकाणाहून स्पष्ट झालेलं आहे. कॅमेरामन संदीप पाटीलसह अमोल सरीकर, लाईव्ह महाराष्ट्र.